जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथं 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे। दोन गटात झालेल्या वादातून एका गटाकडून पाळधी गावात दगडफेक करण्यात आली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी या गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय। सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे। पाळधी गावात उद्यापर्यंत संचारबंदी जाहीर आहे। काही दुकानं वगैरे फुटलेत। आम्ही आरोपींचा शोध घेतोय। माननीय एसपी साहेब आहेत, आयडीसी साहेब आहेत, डीएसपी साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, आरसीपी आहे। सध्या आता गावात शांतता आहे। आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलंय त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलंय, तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय। तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो। एक आरोपी घेतलाय ताब्यामध्ये। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावामध्ये या ठिकाणी दोन गटात हाणामारी झाली आणि त्या हाणामारीच्या जो प्रकार घडलेला ते दंगलीच्या रूपामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि काही तासानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झालेली आहेत। आपण पाहू शकतो की या दंगलीच्या वातावरणामध्ये जवळपास पाळधी गावातील 12 ते 15 दुकानं जाळल्या गेली आहेत। त्याच्यामध्ये 4 व्हीलर देखील जाळल्या गेलेली आहेत। रात्रीचा वातावरण हे तणावपूर्ण वातावरण होतं। त्याच पद्धतीने लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। पाळधी गावात बस स्टँड जवळ असलेली ही दुकानं या दुकानं जळून खाक झालेली आहेत। दादा, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि किती लोकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसत आहे? या ठिकाणी जवळपास रात्री 11 वाजता जो प्रकार घडला, गाडीला कट मारण्याच्या वादातून हा प्रकार घडला आणि अफवा सगळी पसरली आणि दोन गट एकमेकाला भिडल्यासारखा प्रकार झाला। काल 31 डिसेंबर होतं आणि जवळपास सगळेच लोक जागे असल्या कारणानं गावात फार मोठं वातावरण हे बिघडल्यासारखं दिसत होतं। यामध्ये जवळपास 15 दुकानं या ठिकाणी जळून खाक झालेली आहे, काहींची मोडतोड झालेली आहे, काहींना आग लावण्यात आलेली आहे। असा हा मोठा प्रकार घडलेला आहे आणि फार मोठं लाखोचे नुकसान गावकऱ्यांचे या ठिकाणी झालेलं दिसतंय। नवीन वर्षाची ही पहिली सुरुवात आहे, मात्र या गावात संचारबंदी लावण्यात आलेली आहे। उद्या संध्याकाळपर्यंत ही संचारबंदी असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे। आता दंगलीनंतरचं जे वातावरण पाहायला मिळतंय तुम्हाला, इथं थोडं शांतता जरी असली तरी पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त या पाळधी गावात आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।